आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूंनी जमिनीला भेगा पडल्याची घटना 29 जुलै रोजी घडली होती। याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती शनिवार दिनांक 3 रोजी होऊन पुन्हा त्याच ठिकाणी जमीन खाली सरकली असून भेगेची रुंदी 4 ते 5 फूट आणि 10 ते 15 फूट खोल सरकली असून अर्धा किलोमीटर लांब आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काही दिवसापूर्वी पडलेल्या भेगेचा आकार वाढला असून जमीन मोठ्या प्रमाणात खाली खचली आहे। हुतात्मा बाबू सागर डिंबे धरणाच्या मागील बाजूकडे पाण्याच्या भागाकडे जमीन खचल्याने पुढील काही दिवस पाऊस झाल्यास ही सर्व जमीन पाण्यात वाहून जाण्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। शासनाने या गोष्टीची दखल घेऊन रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी होत आहे। हुतात्मा बाबू सागर डिंबे धरणालगत असलेल्या पंचाळे खुर्द गावात काही दिवसापूर्वी भूस्खलन झाले असून या ठिकाणी असलेल्या रावळ्या डोंगराच्या पायथ्याला भेगा पडल्या होत्या। तसेच गावाच्या दुसऱ्या बाजूलाही जमिनीला भेगा पडल्या होत्या। त्याच ठिकाणी पुन्हा जमीन खाली सरकली असून भेगेची रुंदी 4 ते 5 फूट आणि 10 ते 15 फूट खोल सरकली असून अर्धा किलोमीटर लांब आहे। सदर सरकलेली जमीन ही डिंबे धरणाच्या पाठीमागील पाण्याच्या भागाकडे सरकली असून पुढील 2-3 दिवस जर या परिसरात मुसळधार पाऊस झाला तर ही पूर्ण जमीन पाण्यात वाहून जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे। जमीन सरकली त्या ठिकाणापासून 10 फुटावरच पहिले घर असून पंचाळे गावात 67 कुटुंबाची ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे तर एकूण 80 कुटुंब येथे वास्तव्यास आहेत। पडलेल्या भेगेमुळे शेती पिकांचे असलेले आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले असून अजून जमीन सरकली तर भात खाचरांचे नुकसान मोठे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे अशी मागणी होत आहे। दरम्यान शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे, सरपंच संगीता किरवे, पोलीस पाटील संदीप गाडे आणि महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तहसीलदार व संबंधित अधिकारी प्रशासन यांना कळवले असल्याचे सांगण्यात आले। माझं नाव मारुती किसन गारे, मी पंचाळे खुर्द गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये 3 ते 4 दिवस 5-6 दिवस झाले सतत जास्त पाऊस असल्यामुळे जमीन खचून तिथली जमीन खाली सरकून जाते आणि जमिनीचा पूर्ण भाग दलदलीत झाल्यामुळे सर्व कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आणि तिथं जे आम्ही शेतासाठी पॅनल उभा केला होता तो पॅनल पण खाली सरकून गेलेला आहे। त्यामुळे आमच्या ग्रामस्थांना त्वरित निवारा शेड किंवा त्यांचे त्वरित दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं ही आमच्या ग्रामस्थांची विनंती। किती कुटुंब आहेत आणि साधारण आमच्या गावामध्ये 80 ते 80 कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबांचं त्वरित शासनाने त्याची दखल घ्यावी ही मी शासनाला विनंती करतो। माझं नाव गंगाराम महादेव डामसे, मी पंचाळे खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आमच्या भागामध्ये सध्या अतिशय मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामुळे आमच्या गावाच्या खाली जवळपास भेग पडलेली आहेत आणि या भेगा जवळजवळ सुरुवातीला 2 दिवसापूर्वी 2 फुटाच्या होत्या, आता जवळजवळ 10 फूट झालेले आणि आमच्या गावाची जी लोकसंख्या आहे 80 कुटुंब आहेत आणि 80 कुटुंबाचं स्थलांतर व्हावं किंवा त्या ठिकाणी त्यांना भूखंड द्यावा अशी शासनाला विनंती आहे। आणि सध्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्याचं तात्पुरतं व्यवस्था करावी राहण्याची आणि घरकुलं आमच्या कुटुंबांना शासनाने द्यावीत अशी शासनाकडे आमच्या ग्रामस्थांतर्फे नम्र विनंती आहे। पंचाळे खुर्द या छोट्याशा गावामध्ये 29 जुलै रोजी एक महाभयंकर घटना घडली की तिथलं भूसंकलन हे होत राहिलं। दरवेळेस 7-8 फूट खाली सरकत चाललेली आहे। त्यामुळं इथल्या ग्रामस्थांना जास्त धोकादायक आहे आणि ते एवढ्या रात्रीचे घाबरतात की रात्रीचं काय करून काय नाही, एवढा इथं धोकादायक आहे। त्यामुळे या लोकांना त्वरित पुनर्वसन करावं अशी मी ग्रामस्थांतर्फे विनंती करत आहे। तर हे इकडं बघा, इकडं सगळं असं हे झालेलं आहे आणि असंच सगळं इकडं पसरलेलं आहे। इथून जवळजवळ धरणाची बाजू एकदम जवळच आहे, 15-20 फुटावर आहे। काही नाही झालं तर लोक गाव अख्खं धरणात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आहे। पंचाळे खुर्दमध्ये त्यांना पुनर्वसनासाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी।
नमस्कार, मी बुधाजी डामसे शाश्वत ट्रस्ट जुन्नर या संस्थेमार्फत पंचाळे खुर्द येथे भेट दिली असता 29/7/2024 रोजी पंचाळे खुर्द येथे खूप मोठी भेट दिलेली आहे. 2003 साली पण याच प्रकारचा धोका या ठिकाणी झालेला होता. त्यावेळी भूगर्भशास्त्रज्ञांनी या गावाला भेट देऊन या गावाला धोका आहे आणि तात्काळ या गावाचं पुनर्वसन केलं जावं असं त्या प्रकारची सूचना सरकारला केली होती. चालू वर्षी 29 तारखेला या ठिकाणी अतिवृष्टी होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. आज या गावच्या सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी सगळ्यांनी मिटिंग घेतली. त्याच्यातून लोकांनी सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये आवाज येतो. अतिवृष्टी झाल्यामुळं केव्हाही जमीन खचली जाईल आणि झोप येत नाही अशा प्रकारची भीती या लोकांनी दाखवली. या ठिकाणी तहसीलदार, BDO, प्रांत साहेब या सगळ्यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि सगळ्यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर यांचं पुनर्वसन केलं जाईल. पंचाळे खुर्द या ठिकाणी 80 परिवार आहेत आणि या 80 परिवाराचं शेजारच्याच ठिकाणी त्यांच्या देवांड्याच्या जमिनीमध्ये त्यांना भूखंड तयार करून त्यांना सगळ्या 80 कुटुंबांना घरकुलं जर दिली तर हे सगळी परिवार सुरक्षित राहतील. मी शासनाला या निमित्तानं एवढीच विनंती करतो की तात्काळ या पंचाळे खुर्दच्या धोकादायक असलेल्या सर्व ग्रामस्थांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं आणि तात्काळ यांना मदत करावी. धन्यवाद.